हॅलो एव्हरीवन. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. गाईज, माझं यूट्यूब चॅनल नवीन आहे तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि मी लवकरच छान छान व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. सध्या मी ब्लॉग शूट करत नाही आहे कारण की तुम्हाला सांगते की आमच्या घराचं काम सुरू आहे, त्यामुळे मी ब्लॉग शूट करत नाही आहे. आमचं किचनचं काम निघलं आहे तर मग ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. मला तरी वाटतं की सगळं काम झाल्याच्या नंतर खूप छान छान ब्लॉग मी शूट करावा, रेसिपीचे, परत आपलं घरातलं सगळं माझं मॉर्निंग टू नाईट रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हो, मी आत्ता व्हिडिओज काढायला स्टार्ट केला आहे तर मला कॅमेऱ्याचं थोडं पण नॉलेज नाही आहे, थोडंसं इकडं तिकडं होतं. हळूहळू शिकलच मी त्या सगळ्या गोष्टी. प्लीज तुम्ही समजू. सगळ्यात आधी मी तुम्हाला किचनमध्ये घेऊन जाणार आहे आणि किचनमधला सगळा पसारा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी आधी तुम्हाला दाखवते की किचनमध्ये काय चाललं आहे. चला, हे आहे आमचं स्मॉल आणि स्वीट किचन. तर सध्या पसारा खूप आहे किचनमध्ये आणि मी नंतर माझं किचनचं टूर तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तोपर्यंत प्लीज पसारा इग्नोर करा. गाईज, तुम्ही पाहिलं की किचनमध्ये कसं काम सुरू आहे. आणि गाईज, आता वाजलेले आहे इव्हिनिंगचे 5:30 आणि दुपारी आराम झाला, जेवण झालं, त्यानंतर आम्ही झोपलो होतो. आता झाली आहे चहाची वेळ. चला तर मग. बाबू, बाबू इकडं बघ. बाबू, डिश घेतली तू? लक्ष आहे सध्या. काय द्या काय
आहे संध्याकाळच्या 8 आणि आमच्याकडे स्वयंपाकाची तयारी असते 8 वाजता. तर आज मी काय जेवण बनवणार आहे, आज जेवणामध्ये काय असणार आहे हे सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला मग आपण किचनमध्ये जाऊया आणि मी आज काय स्पेशल बनवणार आहे हे सगळं काही तुमच्यासोबत शेअर करेल. सो चला. इकडे कांदे वगैरे कट करण्याची तयारी सुरू आहे. आज आहे स्पेशल चिकन पुलाव. सो आता मी चिकन स्वच्छ करतेय, धुवून वगैरे घेणार आहे आणि त्यानंतर मी पुलावचं सगळं प्रिपरेशन करणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पाहत राहा. फायनली आता माझं चिकन वगैरे धुवून झालं आणि आता मी नेक्स्ट सगळे मसाले आणि बाकीचं काय काय करणार आहे हे आता व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर इकडे कांदाही पूर्ण कट करतायत आत्तू आणि बाकीचं टोमॅटो वगैरे पण मला कट. सर्वात आधी मी बाबूचं जेवण बनवते आहे कुकरमध्ये. आता मी अद्रक वगैरे कट करायला घेतलं. आधी मी अद्रकवरचं सगळं साल काढून घेणार आणि त्यानंतर मी ते थोडंसं कट करेल आणि बाकी काय काय मी त्यात ॲड करणार आहे आणि मिक्सरमध्ये सगळं ग्राइंड करून घेणार आहे. ते सगळं तुम्ही पाहत राहा. सो मी पुलाव बनवण्यासाठी लसूण वगैरे सोलून घेत नाही, कारण की लसूणच्या वरती जे साल असतं त्यात खूप सारे जीवनसत्व असतात आणि पुलाव पण खूप टेस्ट. आता मी थोडीशी हिरवी मिरची ॲड केली आहे आणि आता हे सगळं मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे. लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी जवळ घेतल्या आहेत. टोमॅटो, सगळं कांदा, कोथिंबीर आणि चिकनसुद्धा चांगलं वॉश करून घेतलं.
प्लीज कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.